हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत. सो आज मी ना एकदम झटपट बनणारा चिकन पुलाव बनवते आहे. आणि ही रेसिपी इन्स्पायर्ड आहे फराह खान, जसे यखनी पुलाव बनवते ना चिकन. सो मी ती रेसिपी बघत होते आणि मी म्हटलं चला आपण असं बनवूया. एक्झॅक्ट तशी नाही झाली आहे, पण टेस्ट एकदम छान होतं आणि आय गेस कधीतरी ट्राय करू शकतो असं आपण. सो मी 3 कांदे उभे चिरून घेतले आणि आता ते तेलामध्ये थोडं आपण फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये फक्त मी आता मीठ टाकलेलं आहे. मी खडे मसाले बिलकुल पण टाकले नाही आहे. सो जर तुम्हाला खडे मसाले आवडत असतील तर नक्की टाका, त्याने थोडासा फ्लेवर इन्हॅन्स होईल. पण मी खडे मसाले नाही टाकले. खडे मसाले टाकायचे असतील तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. लवंग, मिरे, तेजपत्ता वगैरे. आणि ही जी चटणी आहे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर अशी ही चटणी आहे. एकदम झटपट बनेल हे. असं काही खूप त्याच्यामध्ये खूप मटेरियल नाही टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मी चिकन स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता त्याच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. आता हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि मला असं वाटलं की थोडीशी अद्रक आणि लसूणची अजून पेस्ट टाकायला पाहिजे, म्हणून मी थोडीशी ॲड केली आहे. आता हे शिजू द्यायचं आणि आता जे ड्राय मसाले आहेत ते घालून घेऊया. हळद, लाल तिखट आणि थोडासा तुम्हाला टाकायचा असेल तर काळा मसाला जो आहे तो पण टाकू शकता तुम्ही. पण तिने यूज केला नव्हता. सो आपण कसं असतं ना, आपण रेसिपी कोणाचीही बघितली तरी आपण त्याला आपला पर्सनल टच देतो. सो मी ह्याच्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट, मी अजून मसाला घातलेला नाही आहे, काळा मसाला. आय थिंक मला असं वाटलं की हे पण इनफ होईल. आणि यखनी पुलावमध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चिकन. तिने सांगितलं होतं की जर 1 किलो चिकन असेल तर अर्धा किलो दही जातं. आणि मी फर्स्ट टाईम बनवत होते. मी तुम्हाला माझी काय मिस्टेक झाली ते पण सांगते की आपलं प्रमाण असं असतं, 1 वाटी तांदूळ घेतलं तर 2 वाटी पाणी घालतो आपण. तर ह्याच्यामध्ये काय करायचं तर जेवढं चिकन आहे ना त्याचं अर्ध दही टाकायचं असतं. सो मी काय केलं, आधी मी ते चिकन घातलं, थोडंसं पाणी पण होतं त्याच्यामध्ये. आणि आता हे फ्राय करून घेतलं. चिकनला त्याचं पाणी स्वतःचं सुटतं. नंतर मी राईस पण घालून घेतला, पण माझ्या हे लक्षात नाही आलं की मला दही घालायचं आहे त्याच्यामध्ये. सो अशी मिस्टेक झाली माझी की दहीने छान म्हणजे एकदम घट्ट होतं, थोडंसं फेटून घेतलं होतं ते, की एकजीव करून घेतलं होतं. आता ते तुम्हाला छान मिक्स करायचं. थोडा वेळ 5 मिनटं तुम्ही त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडंसं शिजू देत त्याला. त्याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाका आणि एक 5-10 मिनटं का होईना, 5-10 मिनटं त्याला फिरवत राहा. म्हणजे ते दही जे आहे ना ते फुटणार नाही आणि व्यवस्थित सगळं मिक्स होईल. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली ना हे करताना ना मला असं वाटलं की दही जेव्हा आपण फेटून घेतो ना तर तुम्ही ते चिकन किंवा ॲक्च्युली फराह खानने पण तसंच दाखवलं होतं. राईस घातल्यानंतरच तिने दही घातलं होतं. मे बी त्याच्यामुळे माझा थोडासा पाण्याचा अंदाज चुकला. पण असं एकदम मला आवडतं. जो व्हेज पुलाव वगैरे पण असतो ना किंवा बिर्याणी पण बनवतो ना आपण, तर ती मला थोडीशी ओलसर आवडते, अशी एकदम फडफडीत नाही आवडत. आणि छान झालं होतं. म्हणजे माझं दही पण काही खूप आंबट नव्हतं, पण थोडंसं आंबट त्याला फ्लेवर चालू शकतो. तसंही हॉटेलमध्ये किती हे असतात. आणि थोडंसं मी वरनं तेल पण घातलं आहे, कारण दही घातलं आहे त्याच्यामुळे ते ऑइल
सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं. ह्याला आता थोडं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग झटपट तुमचा जो यखनी पुलाव आहे तो रेडी होतो. आणि आता तुम्ही बघितलं असेल थोडी धने जिऱ्याची पूड आणि मी मसाला घालून घेतली आहे. छान टेस्ट आलं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायला काही हरकत नाही. थोडंसं लाल तिखट पण बघितलं, कारण असं आहे की दह्याने ना तिखटपणा पण कमी होतो. सो आणि आपल्याला थोडंसं तिखट खायची सवय असतेच, म्हणजे महाराष्ट्रीयन लोक म्हणा किंवा नॉर्मली नॉनव्हेज थोडंसं तिखटच खाल्लं जातं. हा जास्त तिखट नाही बनत. तुम्ही एकदा ट्राय केलात की तुम्हाला समजेल. मस्त टेस्ट पण आहे आणि येस, आवडली मला. म्हणजे करू शकता आणि नेहमी बनवली तर छानच होईल. हे पण आपल्याला पण छान जमू शकतं. आणि आता मस्त उकळी यायला लागली आहे त्याला. थोडंसं तेल सुटायला लागेल, नंतर सुटतं ॲक्च्युली हे. त्याच्यामुळे एक 5-10 मिनटं तरी तुम्हाला ते फिरवायला पाहिजे आणि शिजू द्यायला पाहिजे कुकरचं झाकण न लावता. आणि ह्याला तुम्ही शिट्ट्या करून घ्या. प्रत्येकाच्या कुकरवर डिपेंड असतं की त्याला किती शिट्ट्या लागतील. मी 2 मोठ्या गॅसवर शिट्ट्या होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर कमी केला गॅस. आणि माझा यखनी पुलाव रेडी झाला. तुम्ही बघितलं असेल मी आता काळा मसाला पण घालून घेतला आहे. आता शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मस्त तुम्ही बुंदीच्या रायत्यासोबत ट्राय करू शकता, किंवा जो आपण कांद्याचा रायता बनवतो, एकदम बारीक बारीक कांदा चिरायचा, दही, थोडंसं हिरवी मिरची आणि गुड टू गो. आणि ते मस्त तुमची गरमागरम यखनी पुलाव खायला तयार. आता छान उकळी येते आणि तुम्ही बघत असाल की तो जे तेल आहे ते वर यायला लागल्यात. आणि चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, सेंडिंग lots and lots of love to all. Take care. Bye.